आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। अगदी सुरुवातीला नरक चतुर्दशीच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा शुभेच्छा। येणारा प्रत्येक दिवस हा दिवाळीचाच नव्हे तर यानंतरचा येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा जाओ, तुम्हाला हवा तसा जाओ आणि अत्यंत चांगल्या आरोग्याचा सुद्धा जाओ। म्हणजे दिवाळीच्या दिवसामध्ये आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं, हे तर आहेच, पण त्याबरोबरीने मौल्यवान गोष्टींची खरेदी हा सुद्धा दिवाळीमधला एक सोहळा असतो, नाही का? मग काही मंडळी खूप मोठ्या गोष्टी खरेदी करतात, मग गाड्या वगैरे सुद्धा त्यात आल्या, पण असं असलं तरी सुद्धा एका गोष्टीची खरेदी मात्र न विसरता अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या आपण करत असतो, सगळे मिळून आपण करत असतो, ती म्हणजे सोन्याची खरेदी। पण ही सोन्याची खरेदी करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या अशा नवीन गोष्टी आता आल्या आहेत आपल्यासाठी ज्या आपण खरेदी करू शकतो, ट्रेंड काय आहे, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे बघूया। आज आपण बोलणार आहोत दक्ष सुवर्ण खरेदी आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी खूप अनुभवी असं व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे। गेली 40 ते 42 वर्ष सर या क्षेत्रामध्ये आहेत। अनिल वाघाडकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळचे ते अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे ते उपाध्यक्ष आहेत। सर, खूप मोठा अनुभव आहे तुमचा, त्यामुळे आम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे, याबद्दल कोणतीही शंकाच नाही। आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न असतील, आम्हाला ते जरूर विचारा। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक काय आहेत पाहूया। 24908050 24988050 022 एसटीडी कोड आहे। मुंबई बाहेरून जी मंडळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आणि जी मंडळी मोबाईलहून कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी। आजचा आपला विषय काय आहे त्याच अनुषंगाने जर प्रश्न विचाराल तर चर्चा अधिकाधिक रंगत जाईल आणि जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज जर पूर्णतः बंद ठेवलात तर तुमचा प्रश्न इथपर्यंत अगदी छान पद्धतीने पोहोचेल। सर, तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा देते कार्यक्रमाच्या सुरुवातीला। माझ्यातर्फेही आपणाला सर्व सह्याद्रीच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि त्यांना या नवीन वर्षामध्येही त्यांचं आरोग्य व त्यांची धनसंपत्ती भरपूर वाढू दे अशी मी सगळ्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद सर। सोन्याची खरेदी हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वय, स्त्री पुरुष असं काहीही नसतं। सोनं खरेदी करायला सगळ्यांना खूप आवडतं, पण सोनं खरेदीचे ट्रेंड सुद्धा दरवर्षी बदलत जाणारे असतात, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये नवीन असतं, ॲडिशन असतं। तर यावर्षी तुम्हाला काय जाणवतं? हे बघा, सर्वात प्रथम सोनं खरेदी, तुम्हाला माहिती आहे की ही जी परंपरा चालत आलेली आहे, आज जगामध्ये सोन्याची खरेदी का विक्री व्यवहार होणारा हा जगामधला भारत हा पहिला देश गणला जातो। आज कित्येक वर्षापासून सोने खरेदी ही भारतामध्ये सगळ्या देशामध्ये 1 नंबरचा आहे, कारण ही जी सोन्याची जी संस्कृती जी आहे, ही कस्टम जो आहे हो आपल्या पूर्वजांनी कलियुगापासून हा चालत आलेला आहे आणि आपल्या याच्यामध्ये जे आपलं संस्कृती प्रत्येकामध्ये लटलेली आहे की आपण जे काही कमवतो वर्षामधून आपल्या उत्पन्नामधून काही भाग आपण हा साठवला पाहिजे। आणि पूर्वी बँका वगैरे काही नव्हत्या, त्या काळामध्ये सोनं हेच याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि ती त्याच्यामध्ये त्याला संपत्ती म्हणले जाते, म्हणूनच आपण काल धनतेरसला या सोन्याचे दागिन्यांची पूजा करतो आणि हा तिथपासून हा आलेला ट्रेड आहे। तर सोनं ही एक गुंतवणूक आहे, त्याच्यानंतर एक मौल्यवान दागिना आहे, तो सुंदरता दिसण्यासाठी आपल्याला मोहण्यासाठी म्हणून सोन्याचे दागिने वापरतात। सोन्याचे दागिने स्त्री पुरुष वापरतात, देवदेवता वापरतात। त्याच्यानंतर प्रत्येकाला सोन्याचा एखादा दागिना अंगावरती असावा आणि त्याचबरोबर जसं आपण त्याच्यासाठी वापरतो तसं आरोग्यशास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे की सोन्याला बघा, आपण ज्यावेळेला लहान मुलगा जन्माला येतो तेव्हापासूनही त्याला सोन्याची घुटी दिली जाते। त्याच्या सोन्याचं अंगावरती असल्यावरती सुद्धा ही काही आरोग्याच्या दृष्टीने काही त्याच्यामध्ये परिणाम दिलेले आहे, म्हणून सोनं अंगावर वापरणं हे एक त्याचं आहे। आणि प्रत्येक याच्यात सांगितल्यामुळे आपण सोन्याची बघण्याची दृष्टिकोन जी आहे त्या पद्धतीने आपण आज
चालत आलेली आहे आणि याही पुढे ही त्याच पद्धतीने चालत राहणार आहे. सर, आपण एक फोन घेऊया. स्नेहा परांजपे आपल्याशी बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार. हॅलो. बोला स्नेहाजी. हॅलो. हॅलो, मला बोला. असं विचारायचं आहे की नेहमी आपण बघतो की आधी सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या. धन्यवाद तुम्हाला. नेहमी आपण बघतो की सण आले की पेपरला वेगवेगळ्या जाहिराती येतात सोनारांच्या दुकानांच्या, आणि त्याच्यात असं कोणी लिहिलेलं असतं 0% मेकिंग चार्जेस, कोणी लिहिलेलं असतं अमुक 1 रुपयाची खरेदी केली तर त्याच्यावरती एवढी घटनावली होती वजावट वगैरे. तर एरवी सोन्याचे भाव दुकानांना सारखे असावेत अशी अपेक्षा असते, आणि मेकिंग चार्जेस मध्ये वेगवेगळ्या दुकानांचे फरक पण असतात म्हणजे चार्जेस मध्ये. तर ह्याच्यामध्ये काही छुपी म्हणजे असतं का काही, म्हणजे काय नक्की कळत नाही की खरं काय आहे त्याच्यातलं. सुंदर प्रश्न विचारला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की दागिने जेव्हा आपण खरेदीला जातात तर त्याच्यामध्ये हे आता दिवाळीच्या सणामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काही जण काही स्कीम देतात, काही त्याच्यामध्ये बघितल्यावरती सोन्याचा जो भाव असतो हा आंतरराष्ट्रीय पद्धतीने असतो, आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीने सगळीकडे साधारणपणे जवळजवळ सोन्याचा भाव हा सारखा असतो भारत देशामध्ये. कारण आंतरराष्ट्रीय भाव आणि इथल्या देशाची जी काही टॅक्सेशन असतात ती जर ऍड केली तर तो सोन्याचा भाव होतो, आणि त्याप्रमाणे सोन्याच्या भावामध्ये कोणी काही करू शकत नाही. पण प्रत्येक जण जो दागिना बनवतो, दागिन्या बनवल्यानंतर ह्या दिवाळीमध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी सोनं घरामध्ये घ्यायची हे असतं, आणि प्रत्येक जण सोनाराच्या दुकानात जात असतं, काहीतरी सोनं हे घरी घेऊन येत असतं. आता त्याच्यामध्ये हे जे तुम्ही आता जो प्रश्न विचारला, खूप सुंदर प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये काही सूट देतात, तर त्यावेळेला काही स्कीम लावतात, त्याच्यामधून त्या योजनेमधून तुम्हाला काहीतरी लाभ मिळावा, माझ्या दुकानामध्ये यावं, आणि त्याच्यामध्ये जे आपण मजुरी तुम्ही मगाशी विचारलं वेगळे वेगळे असतात. कारण कारागिरी ही प्रत्येक दागिन्याची ही वेगळी वेगळी असते, कलाकुसर ही वेगळी वेगळी असते, आणि त्याप्रमाणे त्याची मजुरी ठरवली गेली असते. आणि प्रत्येक जण ह्या सीझनच्या त्या दृष्टीने जर काही डिस्काउंट देत असेल तर ते त्या देण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दृष्टीने ह्या स्कीम आहेत. बर. भारत व्हावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर. हॅलो. हॅलो. बोला सर. हॅलो. बोला सर, आवाज येतो. हा, नमस्कार. मग दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की आपण सोने खरेदी करताना सोन्याची शुद्धतेची खात्री म्हणून आपल्याला हॉलमार्क असणे आवश्यक आहे असं म्हणतो, आणि सारा पण आपल्याला ती गॅरंटी देतात. परंतु हा हॉलमार्क सत्य आहे की असत्य आहे, खरा आहे की खोटा आहे, याची खात्री करण्याकरता एखादी सरकारी नियंत्रण असते का किंवा खासगी संस्था त्याच्यामध्ये असते का? आणि दुसरा असा प्रश्न आहे की भारत सरकारने नुकतीच दिवाळीच्या मुहूर्तावर 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 20 ग्रॅमची सोन्याची नाणी विक्रीसाठी बाजारात आणली आहेत. तर ही नाणी किती काळची असतील आणि याची शुद्धची हॉलमार्कची गॅरंटी असते का? कृपया यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. हॉलमार्किंग मुळात खरं आहे की नाही हे कसं काय ओळखायचं? हे जे आपण मगाशी विचारलं की हॉलमार्क, हा हॉलमार्कर म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने ते दागिन्याची शुद्धता तपासून दिलेला असतो, आणि तो तपासून दिल्यानंतर तो सराफ त्या ठिकाणच्या सेंटरमधून ते दागिने तपासून घेतो आणि त्याच्यावरती चिन्ह लावून आणतात, आणि ते चिन्ह हॉलमार्कचे जे असतात ते दागिन्यावरती मारले जातात. ज्या दुकानामध्ये आपण सोने खरेदी करतात तिथला जो सराफ आहे, तिथला जो सेल्समन आहे, तो तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये हॉलमार्किंग हे केलेले आहे, त्याच्यामध्ये हॉलमार्किंगचे चिन्ह आहे. त्याच्यासाठी एक बारीक असल्यामुळे त्याला आयग्लास पण दिला जातो, त्याच्यातून आपल्याला बघता येतं. आता तुमचा जो त्याच्या पुढचा एक आपण प्रश्न विचारला आहे की खूप सुंदर केलाय की ते आपल्याला तपासण्यासाठी काही यंत्रणा आहे का? तर ह्याच वर्षामध्ये BSIने ती त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. त्यांचं महाराष्ट्र सराफ महामंडळ किंवा आमची ऑल इंडियाची जेम अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनची जी बॉडी आहे त्यांच्या मार्फत ती यंत्रणा कशी सुबक आणि व्यवस्थित करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. कारण त्या दागिन्याला एक कोडमार्क दिला जाईल, तो कोडमार्कचं सर्टिफिकेशन आहे ते त्या ग्राहकाला दिलं जाईल. त्याच्यानंतर ते ग्राहकाने त्या वेबसाईटला गेल्यानंतर ते जो आपल्याला दिलेला दागिना आहे, कोडमार्क नंबर आहे, तो त्याच्यावर जर फिल केला तर
त्याला त्या दागिन्याची कुठे बनवला गेला, कुठे मॅन्युफॅक्चरिंग झालं, कुठल्या तारखेला याला हॉलमार्क झालं, याची शुद्धता दिलेलं सर्टिफिकेट त्याला व्हेरीफाय करता येण्याची यंत्रणा आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ती लवकरच चालू होईल अशी अपेक्षा आहे. बर, आपण त्यांचा जो दुसरा प्रश्न आहे की काही नाणी सुद्धा आता आणलेली आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूयात. पण संतोष यांचा फोन आहे आपल्याला. नमस्कार. नमस्कार संतोष. हॅलो, नमस्कार सर. बोला. मी देगलूरून संतोष भाकरे बोलतोय. हम्म. मला सरांशी एक प्रश्न विचारायचा होता. हम्म. आता दिवाळीमध्ये जे सोनं खरेदी करतो आपण, तर किती कॅरेट, 22, 23 किंवा 24 हे कॅरेट प्रमाणे करायचं? बर, त्यांच्याच या प्रश्नाला सर आपण जोडून घेऊया. त्या नाण्यांबद्दल सुद्धा नाण्यांचा पण मगाशी प्रश्न विचारला होता. जी सोन्याची नाणी आता सरकारने विक्रायला काढलेली आहे त्याची शुद्धता 995 अशी दिलेली आहे. म्हणजे आपल्या पूर्वीच्या बोलीभाषेमध्ये त्याला आपण 24 कॅरेट म्हणतो. अशी 24 कॅरेटची ती नाणे आहेत. 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम याच्याने ते नाणे विक्रीला येणार आहे. आत्ताच त्यांनी ती योजना अंमलात आणलेली आहे आणि MTTC मध्ये त्यांनी सुरुवातीला आणि पोस्ट ऑफिसमध्ये ती नाणे विक्री केली जाणार आहेत. आता त्याप्रमाणे आपल्याला त्या तिथेही जाऊन आपल्याला ती नाणे प्रत्येकाला खरेदी करता येतील आणि ते हॉलमार्क असणारीच जे नाणी आहेत. त्यामुळे शुद्धतेची कुठेही तुम्हाला शंका घेण्याची कुठलीही काळजी आणि आता संतोष यांनी विचारलं की ही जी आपण खरेदी करतो दिवाळीमध्ये, तर ते किती कॅरेटचं सोनं खरेदी करावं? आपण ज्या दिवाळीमध्ये सोन्याची आपण म्हणजे प्रायमरी स्वरूपामध्ये सोनं खरेदी करतो, दागिने स्वरूपामध्ये काही खरेदी करतो, तर त्याच्यामध्ये जे आपण कॉइन जे घेतले जातात ते कॉइन साधारणपणे 24 कॅरेट म्हणजे 995 या शुद्धतेचे असतात. आणि त्याचबरोबर पूर्वी वळी सुद्धा विक्री जातात. अजूनही वळीचं विक्रीचं प्रमाण सगळीकडे बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये आहे. हे वळी हे 23 कॅरेटमध्ये आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 23 कॅरेटचे दागिने विकले जातात. त्यामुळे ते घेतलेलं सोनं वळी जी असतात ती एकत्र करून ज्या वेळेला अधिक आपल्या दागिन्याच्या वजना इतके वडे होतात तेव्हा आपण त्या सोनाराच्या दुकानात ती वडी देतो आणि त्याच्या बदलामध्ये आपल्याला जे दागिने करून घ्यायचे असतात ते दागिने करून घेतो. तर साधारणपणे वडी जी आहे हे 23 कॅरेटचे असतात. आणि आता मगाशी तुम्ही बघितले की जे हॉलमार्किंगचे दागिने आहे, हॉलमार्किंग म्हणजे काय की तो दागिना ज्या कॅरेटमध्ये बनवला गेला आहे तो किती कॅरेटचा बनवला गेलेला आहे त्याच्यावरती तो मार्क असतो. म्हणजे आज दागिने जे आहेत हे काही दागिने 23 कॅरेटमध्ये बनवले जातात, काही दागिने असे आहेत की जे नाजूक आहेत, पातळ असतात, हल्ली कमी वजनाचे दागिने असल्यामुळे ते दागिने 22 कॅरेट म्हणजे 916 चे असतात. ते 916 म्हणजे त्याला शिक्का मारला जातो. त्याचबरोबर आपण रत्नाचे, हिरे जडीत वगैरे असे जे दागिने आहेत बरोबर आहे ते आपण बनवतो. तर ते दागिने करताना थोडंसं ते सोनं कडक असायला पाहिजे म्हणून ते 18 कॅरेटमध्येही 14 कॅरेटमध्येही ते दागिने बनवले जातात. पण जी कॅरेटची त्याच्यामध्ये दागिने बनवले गेलेले आहे तर हॉलमार्क म्हणजे ज्या कॅरेटचा आहे त्याचा त्याच्यावरती शिक्का आलेला असतो. त्यामुळे तो तुम्हाला बघून घेता येतो की किती कॅरेटचा आपण हा दागिना घेतलेला आहे. पुढचा प्रश्न म्हणजे चर्चेत थोडं नंतर असं विचारायचंय की दागिन्यांसाठी कमी कॅरेट वगैरे आता तुम्ही थोडासा खुलासा केलात, पण अजूनही त्याचे डिटेल्स आपल्याला माहिती करून घ्यायचे. पण तत्पूर्वी प्रकाश देवस्थळी आपल्याशी बोलतात. नमस्कार. तर सुवर्ण खरेदी करायचं असेल तर योग्य काळ कोणता, म्हणजे पौष महिना किंवा पितृ पंधरवडा वगैरे असं काय काय सांगितलं जातं, तर त्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन व्हावं अशी इच्छा आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अलीकडे गव्हर्नमेंटने जी नवीन सुवर्ण रोखे योजना काढलेली आहे तर ती त्याच्याबद्दल आपलं सगळं सुवर्णकारांचं कसं काय सहकार्य किंवा ती योजना नेमकी आपल्या मार्फत कशी राबवली जाणार आहे किंवा राबवली जाणार नाहीये वगैरे याच्याबद्दल काही मार्गदर्शन. सर प्रश्न होता प्रकाश देवस्थळी यांचा, 2 प्रश्न होते. एक तर सोनं कोणत्या कोणत्या दिवशी खरेदी करावं असं त्यांचं म्हणणं होतं, तर आधी आपण त्याच्याबद्दल बोलूया आणि मग ज्या योजना आहेत त्याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोतच. पहिल्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? मग अशी मी म्हणालो की जी आपली संस्कृती आहे सोनं खरेदीसाठी त्याचे मुहूर्ताच्या बाबतीत त्यांनी विचारलं. तर सोन्याचा आपण घेण्यासाठी ज्याला गुरुपुष्य अमृत म्हणतो, गुरुपुष्य अमृत म्हणजे जे पुष्य नक्षत्र असतं जे गुरुवारी येतं त्या दिवशी जर सोनं खरेदी केलं असं आपल्या
संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. तर साधारणपणे वर्षातून 3 किंवा 4 हे गुरुपुष्य अमृत दर वर्षाच्या पंचांगामध्ये आलेले असतात. त्याचनंतर आपल्याकडे दसरा आहे, नवीन वर्षाचा चैत्री पाडवा आहे, त्याच्यानंतर दत्त जयंती आहेत. असे साधारण 6 ते 7 वर्षातून हे असे मुहूर्त असतात की त्या मुहूर्ताला आपण जाऊन सोनं खरेदी करत असतो. आणि त्याचबरोबर त्यांना म्हणजे मी आत्ताच्या चालू काळामध्ये मी असं सांगू इच्छितो की मी ग्राहकांना सांगतो की त्याच्यामध्ये पौष्यमध्ये त्यांनी विचारलं की पौष्य पितृ-15 तर पूर्वी पितृ-15मध्ये सोन्याचं खरेदी करत नसेल त्यावेळेला तो भाव त्यावेळेला कमी असायचं. हे साधारणपणे ज्या वेळेला आम्ही बसायला लागलो व्यवसायामध्ये हे 25-30 वर्षामध्ये मी पण अनुभवलेलं आहे. पण आता हे आंतरराष्ट्रीय बाजारभाव झाल्यामुळे तसा पौष्य नक्षत्र म्हणजे जो पितृ-15 किंवा जो आत्ताचा अश्विन महिना जो सोने खरेदी वगैरे असतो त्याच्यामध्ये फरक पडतो अशातला भाग नाहीये. तर मी ग्राहकांना आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या याच्याने मी दुसरं सांगू इच्छितो की आपण ज्या वेळेला आपल्याकडे कुठल्या तरी कारणाने आपल्याकडे काही पैसे येतात, ज्या वेळेला आपल्याकडे पैसे येतात त्यावेळेला आपल्याकडे आपण त्यावेळेला आपल्या मनामध्ये इच्छा येते की ही पैसे आलेले पैसे मी ही गुंतवणूक सोन्यामध्ये करावी. त्या दिवशी तुम्ही बाजारामध्ये द्या, आपल्या सराफाकडे जा, आपल्या सोनाराकडे जा आणि त्यावेळेला जो भाव असेल तोच आपला मुहूर्त समजा आणि सोनं खरेदी करत जा. कारण पैसे जर खिशामध्ये राहिले 4 दिवस जरी राहिले तर पैसे इकडून तिकडे खर्चायला पळायला वेळ लागत नसतो. तर हे मुहूर्त तर आहेच आपल्या पंचांगामध्ये दिले ते पण पाळत जा आणि ज्या वेळेला आपल्याकडे पैसे येतात त्याच दिवशी ते सोनं खरेदी करा असं मी माझ्या व्यक्तीच्या याच्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात पण त्या अगोदर एक बोकील सरांचा फोन आहे. नमस्कार. हॅलो, सुरेश बोकील बोलतायत. बोला सर. हा नमस्कार. दिवाळीची हार्दिक शुभेच्छा आपल्याला. तुम्हालाही सर. प्रश्न माझा असा आहे की आपल्याकडलं सोनं ज्यावेळेला आपण सराफाकडे घेऊन जातो तर मशीनवर ते आपला जो आकडा आहे तो 96.5 दाखवतात की जेणेकरून 4% कसर कापली पाहिजे. प्रत्यक्षात ते 4% प्लस 3% मेल्टिंग चार्जेस म्हणून घेतात. तर हे 3% मेल्टिंग चार्जेस घेणं योग्य आहे का ते मला विचारायचं. बरोबर आहेत सुरेशजी. आपण जे सांगितलं आहे की बऱ्याच दुकानामध्ये ते मशीन आहे त्या मशीनमध्ये तुम्हाला जे सोन्याचं मेल्टिंग येतं ते दाखवलं गेलेलं आहे की 96 पॉईंट दाखवलेले आहे. त्याच्यानंतर 3% तुम्हाला त्याच्यामध्ये घट दाखवलेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की तो दागिना जो आहे त्याचं कॅरेट आठवल्यानंतर किती आलेलं आहे ते दाखवलेलं असतं आणि तो दागिना मेल्ट केला जातो. तो मेल्ट केल्यानंतर तो रिफाईन केला जातो. त्याला जी प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये सुद्धा प्रत्येक प्रोसेसमध्ये ही घट येत असते. त्यामुळे येणारी ती घट आहे ती त्यांनी 3% दाखवलेली आहे आणि त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये त्याला लागणारी घट असे त्याला प्रमाण नाहीये की एवढंच येईल पण साधारणपणे ते साधारण 2 ते 3% घट आलेली असते. त्या दृष्टीने तुम्हाला ती घट सांगितली जाते. ज्या 2 योजना आलेल्या आहेत सुवर्णाबद्दलच्या आणि त्या खूप इंटरेस्टिंग वाटतात तर त्याच्याबद्दल आपल्याला विचारलं होतं की तुम्हा सगळ्यांचा त्याच्याबद्दलचा प्रतिसाद काय आहे आणि मुळात ती योजना काय आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्ती आपल्या देशाचं जे चलन आहे डॉलर जे आहे ते जास्ती खर्ची जे पडतं ते 2 भागामध्ये पडलं जातं असं सगळीकडे सांगितलं जातं. पहिलं म्हणजे तेल आयात करायला लागतं आणि दुसरं म्हणजे सोनं. या सोन्यामध्ये आयात करत असताना त्याच्यावरती दिला जाणारा आपला जो चलन आहे त्यामुळे आपला हा डॉलरचा रेट हा वाढत जातो आहे. तर चलन आपणाला बाहेरून सोनं इम्पोर्ट करून जे दरवर्षी आपण जे 800-1000 टन जे इम्पोर्ट करतो तर त्याच्यासाठी दृष्टीने ते न करता येणार कमी करता येण्यासाठी काही योजना गेले 63 साली पण गोल्ड कंट्रोल ऍक्ट आला होता. त्याच्यानंतरही मध्यंतरी 97 साली काही स्कीम आली होती. सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील असतं. तर आमची जेम अँड ज्वेलरी ऑल इंडिया ट्रेड फेडरेशन आहे त्यांच्या मार्फतही आम्ही त्यांना योजना दिलेली आहे की आपल्याकडे बाहेरून सोनं आणण्यापेक्षा जमिनीतून सोनं काढतो म्हणजे बाहेरून सोनं येतं म्हणजे जे जमिनीतून जे काढलं जातं ज्या
ज्या माईन आहे त्याच्यातून ते इम्पोर्ट केलं जातं. पण आपल्या इथं असणारं सोनंही, जमिनीच्या वरती असणारं सोनंही भरपूर आहे. ते जर सर्क्युलेशनमध्ये जर आपण आणलं तर अजूनही कमीत कमी 150 ते 200 वर्ष त्याचं सर्क्युलेशन चालू शकेल अशी आपण स्कीम दिलेली आहे. म्हणजे नवीन आणण्यापेक्षा उपलब्ध सोनं सर्क्युलेट करायचं. त्या दृष्टीने आता जी आपण बघितलेली आहे की 2-3 दिवसामध्ये प्रसिद्धी माध्यमातून, पेपरमधून सगळीकडनं येतं आहे की भारत सरकारने 2 स्कीम चालू केलेल्या आहेत की काही घरगुती याच्यामध्ये जे सोनं आहे किंवा काही देवस्थानामध्ये आहे, कोणा ट्रस्टकडे आहे, त्यांनी त्यांचं जे सोनं त्यांच्या लॉकरमध्ये का कुठे ठेवलेलं आहे ते वापर बाजारामध्ये यावं, त्यासाठी त्यांनी बँकेला आणि काही 38 सेंटरला दिलेलं आहे की त्या तिथं त्यांनी ते डिपॉझिट करू शकतात आणि त्याच्यामधून डिपॉझिट करणार. आणि त्याचबरोबर सोनं आपण जे दागिने खरेदी करतो, सोन्याचे कॉईन खरेदी करतो, त्याच्याबद्दल सोन्याचे बॉन्ड त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत की 2 ग्रॅम कमीत कमी तुम्हाला सोनं खरेदी करता येईल एका वेळेला, 2च्या पटीने, 2 पासून खातं चालू करता येईल आणि वर्षातून तुम्ही 500 ग्रॅम पर्यंत सोन्यामध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात दर वर्षाला, एका माणसाच्या नावाने, 2 माणसांच्या नावाने. आणि ते कागद ते झाल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ते त्याच्यामध्ये तुम्ही कुठे प्लेस करू शकतात, त्याच्यावरती पैसे बँकेकडून घेऊ शकता, कोणाकडनं घेऊ शकतात. आणि 5, 7 आणि 11, 12 वर्षाची योजना त्यांनी दिलेली आहे. आणि जे ठेवणार आहे त्याच्यावरती सरकार आपल्याला काही व्याज देणार आहे. 2.20%, 2.50% असे वेगळे वेगळे त्यांनी त्याच्यावरती व्याज देणार आहेत आणि तुम्हाला ज्या वेळेला लागेल त्यावेळेला ते सोनं आपल्याला परत मिळणार आहे. अशा 2 योजना त्यांनी सरकारने आत्ताच आणलेल्या आहेत, येऊ घातलेल्या आहेत. या योजनांबद्दल तुम्हाला सकारात्मक किती, म्हणजे अशा याचा लाभ घ्यावा असं वाटतं, कितपत लाभ घ्यावा? नाही, दोन्ही गोष्टी आहे की आता तुम्हाला मग अशी आपला जो आजचा कार्यक्रम आहे त्याच्यात दक्षता म्हणजे सोनं सुद्धा आपल्याकडे असणारे जे सोन्याचे दागिने आहेत ते सोन्याचे दागिने आपण बरेच दागिने असे असतात की आयुष्यामध्ये आपण एकदा 2दा घालतो, काही सणाला निमित्ताने घालतो, घरामध्ये काही चांगले कार्यक्रम असतात, लग्न असतात त्यावेळेला घातले जातात, सणासुदीच्या दिवशी घातले जातात. इतर वेळेला ते दागिने जे आहेत ते आपण लॉकरमध्ये ठेवतो. कधी कधी काही दागिने असे असतात की ते पिढीजात चालत आलेले असतात, ते आठवण म्हणून आपण ठेवतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे ही संस्कृती आपल्या 5 पिढ्या, 10 पिढ्या, 25 पिढ्यापासून आलेले सोन्याचे दागिने असतात. ते सांभाळणं सुद्धा बरेच आता इकडे मुंबईमध्ये वगैरे, मुंबई पुण्यामध्ये लोक नोकरीला दोघंही नवरा बायको जात असल्यामुळे ते घरात ठेवणं सुद्धा हे होतं, ते बँकेत ठेवतात. तर किंवा काही मगाशी त्यांनी म्हणजे मी म्हणत नाहीये पण त्यांनी पण सांगितलं की देवस्थानामध्ये सुद्धा बरंचसं सोनं हे आपण दिलं जातं आणि ते देवस्थानाचं सोनंही त्या लॉकरमध्ये असतं. पण ते लॉकरमध्ये न ठेवता त्यांनी जर त्या गव्हर्नमेंटकडे दिलं तर ते असणारं जे सोनं आहे ते बाजारात म्हणजे परदेशातून इम्पोर्ट करण्यापेक्षा ते सोनं जर चलनामध्ये आलं तर ते आपण जे सराफांना जे लागतं सोनं, ते सराफांना ते आपण सोनं दिलं तर ते सर्क्युलेशनमध्ये आल्यामुळे आपल्या चलनाचा जे तुटवडा आहे तोही कमी होईल आणि हे जे सोनं आहे हे सर्क्युलेशनमध्ये येईल आणि सर्क्युलेशन आल्यामुळे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. लोकांना ज्याच्याकडे सोनं आहे ते त्यांना सांभाळायचा जो त्रास आहे त्याच्यानंतर तुम्हाला कधी ज्या वेळेला जेवढं सोनं लागेल ते सोनं आपलं जे दिलेलं सोनं आपल्याला परत मिळेल, त्याच्यावरती व्याजही मिळेल. अशा दोन्ही दृष्टीने होतं. इम्पोर्ट कमी होतं, शासनाचा फायदा होतो, ग्राहकांचा फायदा होतो आणि व्यापाऱ्यांना लागणारं सोनं आहे त्याचीही उपलब्धता होईल. अशी सगळीकडनं त्याचा ही योजना खूप चांगली आहे, सकारात्मक आहे. आपल्या एका प्रेक्षकाने विचारलं होतं की सराफी बाजाराकडून ह्याबद्दल काय एकंदरीत वातावरण आहे, तर सरांच्या उत्तरामधून जाणवलं असेल की सगळीकडे ह्याच्याबद्दल पॉझिटिव्ह असंच वातावरण आपल्याला दिसून येतं, नाही का? कारण सराफाला विक्रीसाठी सोनं उपलब्धता होणं हे गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ते सोन्याची उपलब्धता होऊ शकते आणि लोकांना, ग्राहकांना लागणारे सोने आहेत तर ते त्याचे दागिनेही आम्हाला करून देता येतं. त्या दृष्टीने सगळ्यांनाच हा जो आलेला आहे सकारात्मक आहे, याचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. आपण एक फोन घेऊया. सुजाता तांबट आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला मॅडम.
हा नमस्कार. प्रथम सह्याद्री वहिनीला माझ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा. मॅडम, प्रश्न असा होता की जेव्हा आम्ही दागिना घडवतो ज्या सोनाराकडून आणि पुन्हा त्यांच्याकडे काही नवीन बनवण्यासाठी नेतो, त्यावेळेला 10% घट का दाखवली जाते? बर, आता तुम्ही त्याची प्रोसेस सांगितलीत, पण तरी सुद्धा म्हणजे जिथून बनवलाय तिथे नेला तरी सुद्धा ही घट दाखवली जाते. सुंदर प्रश्न विचारला. कारण काय आहे की मगाच्या कार्यक्रमामध्ये पूर्वी आपण सांगितलेलं आहे की हॉलमार्क दागिना आहे. तर हॉलमार्क ज्यावेळेला बनवतो तर त्याला काय असतं की दागिना बनवताना त्या दागिन्याचे वेगळे वेगळे पार्ट असतात, ते जोडले जातात आणि ते नाजूक दागिने तो वेगळा प्रत्येक अलंकार हा बनवला जातो. ते बनवत असताना ते जे पार्ट असतात ते जोडले जातात. ते जोडताना त्याला सॉल्डर लावतो, त्याला आपण मराठीमध्ये डाग म्हणतो. ते डागाने जोडले जातात. आणि हे दागिना आहे ज्या वेळेला आपण नवीन बनवतो तेव्हा तो आटवला जातो, तेव्हा त्याचं ते पर्सेंटेज कमी होतं. आत्ताची जी पद्धत आहे तर त्याला कॅडमियम म्हणून एक जो धातू आलेला आहे तो त्यांनी जर जोडलं तर तो दोन्ही ते पार्ट असतात ते जोडले जातात आणि तो त्याच्यातला जो कॅडमियम असतो तो हवेमध्ये निघून जातो. त्यामुळे त्याला घट येत नाहीये. पण पूर्वी आपण 15-20 वर्षापूर्वीचे जे दागिने होते ते आपण बनवायचे तर त्याला ते चांदी आणि तांब असं दोघीचं मिश्रण करून असतं. त्याला सॉल्डर म्हणतात, डाग म्हणतात. आणि त्यांनी जोडलेले जे दागिने असतात तर त्याला ती घट येते. तर तुम्हाला माहिती आहे की आता आपण जे दागिने बनवले जातात तर त्यांना 250, 300, 400 रुपये ही मजुरी लावली जाते. त्यापासून सुरुवात होते. पूर्वी तेच दागिने होते ते 25 रुपये, 30 रुपये, 40 रुपये ग्रॅमनी मजुरी लावली जायची. कारण त्याला डाग यायचा, घट यायचा. कारण ती घट जी आहे ती आपण मोडताना यायची. आणि आता जे दागिने हॉलमार्कचे येतात तर तुम्हाला त्याची घट येणार नसते, पण प्रोसेसिंगचा जो खर्च आहे त्यावेळेचा आणि आत्ताचा हा दोन्ही सारखा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला ते दागिन्याची घट येते. ती आपण मोडताना 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी येते. पण आत्ताच्या याच्याने प्रोसेसिंगचा खर्च असतो तो त्यावेळेलाच घेतला जातो. त्यामुळे ती जी कापलं जातं ते हे त्यावेळेच्या दागिन्याच्या बनवण्याच्या पद्धतीप्रमाणे कापलं जातं. त्याच्यामध्ये कुठलाही गैरसमज असू नये. फोन आहे धुळ्याहून मनोज आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, बोला मनोज. हा, मी मनोज पाठक बोलतो शिरपूरहून. बोला. प्रथम तुम्हाला दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही सर. धन्यवाद. माझा प्रश्न असा होता सरांना की जे मी इन्व्हेस्टमेंट करतोय दागिन्यांमध्ये, घरच्यांना मी दागिने बनवतोय तर ते मी जर लॉकर मध्ये जसं मी केव्हाही काढू शकतो सणासुदी, तर तसं मला त्या स्कीम मधून मिळतील का ते वापरण्यासाठी? धन्यवाद. केव्हाही काढण्याची जी एक सोय असते लॉकर मध्ये ठेवल्यावर, तशी या स्कीम मध्ये आहे का? नाही, ते जे दागिने आहे तुम्ही जे लॉकर मध्ये ठेवतात हे तुमच्याच पोझिशन मध्ये असतात. तुम्ही तुमच्या पोझिशन मध्ये ते लॉकर मध्ये दागिने ठेवतात. ज्या वेळेला तुम्हाला जे गरज असते त्यावेळेला ते दागिने तुम्ही घेऊन येतात. आणि ही स्कीम जी आलेली आहे मनोजजी, ही स्कीम अशी आलेली आहे की तुमचे जे दागिने आहेत ते दागिने तुम्ही त्या बँकेकडे नेऊन द्यायचे. त्या बँकेकडे नेऊन दिल्यानंतर त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही तिथं नेऊन देतात त्यावेळेला त्याचा कॅरेट बघितला जातो, त्याचा किती मेल्टिंग येईल ते सांगितलं जातं. आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. ते तुमचे दागिने आहे हे आटवले जातात. ते आटवल्या गेल्यानंतर त्याचे बार बनवले जातात. त्या रिफायनरीमध्ये जाऊन त्याचा बार बनवला जातो आणि मग तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं की हे जे तुम्ही समजा त्याच्यामध्ये तुम्ही एक 5 तोळे दागिने दिलेले आहे, म्हणजे ते 50 ग्रॅम दागिने गेलेले आहे. ते आटवल्यानंतर त्याचा 47 ग्रॅम, 48 ग्रॅम प्युअर 24 कॅरेटचं जे दागिन्याचा बार येतो त्याच्या 48 ग्रॅमचा, 47 ग्रॅमचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. आणि ते सोनं हे तुमचं तिथं जमा होतं आणि ज्या वेळेला तुमचा बॉन्ड संपेल त्यावेळेला तुम्हाला तेवढं ग्रॅमचं हे सोनं दिलं जातं आणि वेळोवेळेला तुम्हाला त्याचं व्याज दिलं जातं. त्यामुळे तुमचे दागिने सांभाळायला सरकार घेत नाहीये. त्याच्यामधला हा फरक आहे, हा लक्षात घ्या.
म्हणजे इकडे थोडंसं आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी त्यांना, एक हा. गोष्ट लक्षात घेतली ते पाहिजे सोनं की हे स- लॉकर सारखं नाहीये. हा, सरकारने तुमचे दागिने सांभाळायला घेतले नाहीये, नाहीये, ते हा, ते त्याचे circulation बार मध्ये. करणार आणि ते बाजारामध्ये सर्क्युलेशन मध्ये आणणार आहे. त्यामुळे तुमचे दागिने अस्तित्वात राहणार नाहीये. त्यामुळे जर आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवायचं असेल हा. तर कोणते दागिने ठेवायचे ठेवायचे, कोणते हे- गुंतवायचे, त्याचा आपण आधीच आपल्याला त्याचा विचार विचार करणं केला. गरजेचं आहे, नाही का? खूप सुंदर प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे बऱ्याच जणांची शंका शंका, आहे दूर झाली होऊ असेल. झाली असेल. आपण सोनं वापरताना सर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? हा खूप महत्वाचा प्रश्न अशासाठी आहे की काही काही त्याच्यावर डाग पडतात, ते लाल होतं, किंवा बऱ्याच असं सांगितलं जातं की स्प्रे त्याच्यावर डिरेक्टली मारू नये, तरी सुद्धा काही वेळेला निष्काळजीपणा होतो. तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली हे बघा, पाहिजे? बरं, काही दागिने असे असतात की हे रोजच्या वापरातले असतात. हो. काही दागिने असे असतात की आपण सणावादीला काय कुठल्या तरी कार्याला वापरतो. पण जे रोजचे दागिने अंगावरती असतात, बरोबर आहे, ते आपण 2 वर्ष 5 वर्ष 20 वर्ष काही काही दागिने असे असतात की ते रोज वापरले जातात. पण आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण स्प्रे वापरतो, साबू वापरतो, वेगळे वेगळे कॉस्मेटिक असतात. तर त्या कॉस्मेटिकमध्ये कधी कधी केमिकल असतात. आता एखादी चेन किंवा मंगळसूत्र बाई ती रोज 10 वर्ष 5 वर्ष गळ्यामध्ये घालत असते, पण ते कधी फरक पडत नाही. पण ते एखाद्या दिवशी ते कधीतरी काळं पडतं किंवा लाल पडतं. तर त्याच्यामध्ये जर आपण त्या वापरणाऱ्या जे काही कॉस्मेटिक आहे त्याच्यामधल्या कुठल्या तरी केमिकलचा सोनं असं आहे की त्याला कुठला वास जरी आला ना तरी सहन होत नाही, तरी लगेच त्याच्यावरती परिणाम होतो. पण तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की तो झालेला परिणाम असतो तर त्याच्यावरती ती रिॲक्शन होते. आणि ते जर साबून आपण ते रिठ्याने जर घासलं किंवा साध्या पाण्यामध्ये उकळलं, जो टूथब्रश असतो जुना आपण टाकून दिलेला, त्या ब्रशनी जर घासलं तर ती रिॲक्शन त्याच्यावरची निघून जाते. त्याच्यातलं किती दिवसात करायचं? आणि असं काही नाहीये, कारण वापरत असताना काहींच्या अंगावरती सोन्याला तेजही येतं, कधी काहींच्या बॉडीवरती सुद्धा ते अवलंबून असतं. पण आपण असं आहे की एक 5-7 वर्षांनी कार्य वगैरे काय असेल त्यावेळेला सोनाराकडे द्यावं आणि त्याच्याकडनं ते स्वच्छ पॉलिश करून घ्यावे. कारण फक्त त्याच्यामध्ये काही घरामध्ये कोणी लोक येतात आणि ते पॉलिश करून देतात असं न देता आपल्या ओळखीच्या माणसाकडे ते पॉलिशला दिलं पाहिजे. त्याच्यानंतर जे मगाशी काही हिऱ्यांचे दागिने असतात, रत्नाचे दागिने असतात जडीत, तर त्याच्यामध्ये बारीक खडे असतात, बारीक मोती असतात. हे 8-10 वर्षानंतर ते थोडेसे डिले होण्याची शक्यता असते. तर ते जाऊन आपल्या सोनाराकडे जाऊन दाखवून हवे हे दागिन्यातले खडे बरोबर आहेत की नाही बाबा, ह्याला परत बनवायला पाहिजे, किंवा जर त्याचं सेटिंग आहे ते सेटिंग जरा व्यवस्थित करून द्या. तर ते 1 दिवसात 2 दिवसामध्ये त्याचं सेटिंग आहे ते आपल्याला बरोबर करून देतात. दागिन्याला असेल तर त्यावेळेला ते पॉलिश करून देतात. हे त्या दृष्टीने आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे. बँगलोरहूनच एक फोन आहे, रजनी आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो रजनीताई. हॅलो, मी रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते. तुम्हाला दोघांना हे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझा प्रश्न असा आहे की सोन्याचे दागिने काही काळानंतर पॉलिश केले जातात, त्यामुळे त्यात घट होते, तर ते पॉलिश करावे का? धन्यवाद. पॉलिशमुळे घट होते? हे बघा, पॉलिश करताना घट होते असं नाहीये की त्यावेळेला पॉलिश करायचं म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये वापरताना काही धूळ असते, साबू आपण साबू वगैरे तेल पाणी वापरतो त्याच्यावरती ते साचलेलं असतं आणि ते एक सल्फ्युरिक ऍसिड मध्ये आम्ही ते स्वच्छ करतो. तर त्याच्यामध्ये जे असणारं जे वजन आहे बरोबर आहे ते कमी होतं. तर ते म्हणजे काही मिलीग्रॅम मध्ये असतं, 100, 200, 300 मिलीग्रॅम. आणि त्याच्यासाठी कधी कधी काही दागिने असे असतात की त्यांना बफिंग करायला लागतं. तर बफिंग करताना एखाद्या दागिन्याला घट येण्याची पण काही मिलीग्रॅम मध्ये घट येण्याची शक्यता असते, तेवढीच घट येते. आणि सारखे दागिने पॉलिश करण्याची कुठेही गरज नसते. मी मगाशी तुम्हाला सांगितलंय की 5-10 वर्षानंतरच तुम्ही ते दागिने जा. तुमच्याकडे काही कार्य असेल तर त्याच वेळेला त्याला पॉलिश करा, पण सारखं पॉलिश दागिन्यांना पॉलिश करण्याची गरज ही नसते आणि तसंही करू नका. आणि परत मी या कार्यक्रमाच्या दृष्टीने सांगू इच्छितो
की काहींच्याकडे आपल्या घरी काही लोक येतात आणि पॉलिसचं सांगतात आणि त्यामध्ये बऱ्याच जणांचं बरंच नुकसान झालेलं आहे. तर ओळखीच्या माणसाशिवाय, ओळखीच्या सोनाराशिवाय आपला जो नेहमीचा सराफ आहे त्याच्याचकडे तुम्ही दागिने घेऊन जात जा आणि त्याच्याकडे पॉलिश करून किंवा स्वच्छ करून घेत जा. बर, आपण मगासपासून सर कॅरेट बद्दल बोलतो आहोत. अमुक कॅरेटचे दागिने, तमुक कॅरेटचे दागिने. हे कॅरेटचं गणित काय असतं? आणि असंही म्हटलं जातं की 24 कॅरेटचे दागिने होऊ शकत नाही कारण ते सोनं खूप मऊ असतं. मग दागिने साधारणतः कोणत्या कॅरेटमध्ये बनतात आणि हे कॅरेट काय असतं? साधारणपणे बघा, तुम्ही विचारलं की सोनं जे असतं त्याला आपण कॅरेट म्हणजे त्याची शुद्धता, त्याची किती कॅरेट त्याच्यामध्ये सोनं आहे आणि त्याच्यामध्ये सोनं सोडून बाकीचे जे धातू आहे त्याच्यामधला बाकीचा म्हणजे चांदी आणि तांब हे 2 धातू त्याच्यामध्ये मिश्र केले जातात. ते मिश्र केल्यानंतर सोन्याची जी शुद्धता असते ती सोन्याची जी असणारी शुद्धतेला आपण जे मोजमाप आहे ते कॅरेटमध्ये म्हणतो. तर ते कॅरेट म्हणजे तुम्हाला सांगितले जे म्हणजे सोन्याचे कॉईन आहेत, जे प्युअर आलेलं सोनं आहे याला 24 कॅरेट म्हणतो. आणि दुसरे जे दागिने बनवले जातात ते 23 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट अशा 3 पद्धतीने शुद्धतेमध्ये दागिने बनवले जातात. तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रीयन माणसं किंवा युपी मधले जे माणसं आहे हे साधारणपणे त्यांना दागिन्यांचा रंग हा पिवळा दिसावा अशी त्यांची साधारण अपेक्षा असते. त्यामुळे ते दागिने 23 कॅरेटचे असतात. आणि बाकीच्या उर्वरित त्याच्यामध्ये आपण साऊथला बघितलं किंवा नॉर्थला बघितलं तर तिकडे लालसर दागिन्यांची आवड असते कारण त्या जो रंग आहे तो लाल रंगाचा असतो. त्यामुळे ते 22 कॅरेटचे असतात. आणि आता तुम्हाला मी आताच्या ट्रेडमध्ये की जर समजा 23 कॅरेटचे दागिने, 22 कॅरेटचे दागिने किंवा त्याही कमी अधिक प्रमाणच्या कॅरेटच्या दागिन्यामध्ये जे आता त्याच्यामध्ये जे मिक्सिंग करताना जे आलय आलेले आहे त्याच्यामध्येही काही कलर्स आलेत आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 शेड्स आहेत. की त्याच्यामध्ये फोन घेऊया. एक फोन आहे. अभिजित अपेक्षित मुळे आपल्याशी बोलतात. बोला. नमस्कार. माझं नाव अपेक्षित मुळे आहे. अपेक्षित मुळे बोला. मी अर्थतज्ञ आहे आणि मी जागतिक अर्थशास्त्रावर 2 पुस्तकं पण लिहिली आहेत. मला एक प्रश्न होता मुख्य म्हणजे जेव्हा कंझ्युमर आपलं सोनं गव्हर्नमेंटकडे देतं तर गव्हर्नमेंट का या सोन्याने काही करू शकतं? इन द सेन्स मी असं विचारतोय कारण जेव्हाही कुठल्या देशाची आर्थिक परिस्थिती संकटात येते तेव्हा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला जर कुठलं लोन घ्यायचं असेल तर गव्हर्नमेंटला आपलं सोनं हे करायला लागतं त्यांना. तर असं काही भारतामध्ये कधी पुढे असं झालं पाहिजे, आय डोंट वॉन्ट इट टू हॅपन, पण असं काही झालं तर आपलं सोनं हे IMF कडे जाऊ शकतं का? आणि मग ते कंझ्युमर्सला नाही मिळालं परत तर काय होईल? तर ह्याच्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का की हाऊ दिस गोल्ड वुड बी युज्ड, व्हॉट वुड हॅपन टू द गोल्ड? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपण अर्थतज्ञ आहात. तुम्हाला माहिती आहे की चंद्रशेखर ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला आपल्याला आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांनीही आपल्याकडचा जो सोन्याचा साठा होता तो जागतिक बँकेकडे ठेवला होता आणि त्याच्या दृष्टीने काही लवकरच काळामध्ये आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर तो सोन्याचा साठा होता हा परत आणला. तर मगाशी जे सरकार आहे आपल्या इथं मगाशी आपण हे 3-4 दिवसामध्ये हे जी सुवर्ण स्कीम आल्यानंतर प्रत्येकाने वेगळे वेगळे मतं मांडलेले आहेत की आपला देश हा किती श्रीमंत आहे. कारण बाकीच्यांच्या दृष्टीने आपण ज्या देशामध्ये उधळपट्टी असते आणि आपल्याकडची जी संस्कृती आहे ही आपल्याकडे असणारी संपत्ती ही आता आपल्या याच्यामध्ये म्हणतात की जो माणूस आपल्याकडे जाताना तो ऍसेट सोडून जातो कारण आपल्याकडे गुंतवणूक आणि ठेवण्याची जी आपल्या याच्यामध्ये प्रवृत्ती आहे, परंपरा जी चालत आलेली आहे. बाकीच्या काहीमध्ये तुम्हाला माहिती आहे का सोन्याचा विषय आहे. पूर्वी सुद्धा की हातामध्ये वळे घालायचे 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम. ज्या वेळेला माणूस बाहेरगावी जायचा जर त्याला समजा आर्थिक अडचण आली तर ती हातातलं जे वळ असेल त्याला सोनं शुद्ध असायचं ते तिथे द्यायचा आणि त्याच्यातून इनकॅश करायचा आणि त्याचा वापर करायचा. पण आता क्रेडिट कार्ड आलेत, प्रत्येकाच्याकडे क्रेडिट काळानुसार ते पद्धत बदली जाते. तर क्रेडिट कार्डनी आपण ते पैसे त्याच्यामधून वापरले गेले जातात.
पण मुळे साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे की त्याच्यामधून सरकारने हे जे आहे हे अर्थतज्ञ आहेत आणि आम्ही इथं आहोत मुळे साहेब ह्या आम्ही ज्वेलरी व्यवसायातले आहे, तर अर्थतज्ञांच्या दृष्टीने मी इथं काही ओपिनियन देणं मत देणं हे योग्य होणार नाहीये. पण तुम्ही अर्थतज्ञ असल्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने शासनाला जर किंवा आमच्याकडे, मी महाराष्ट्र सराफ महामंडळाचा अध्यक्ष आहे, आम्ही शासनाकडे त्या आलेल्या स्कीम आणि त्या योजना देत असतो, तुम्ही आमच्याकडे जरी आणून दिल्या तर त्या दृष्टीने मी प्रोसेस नक्कीच करेल आणि आपली काय ज्या पद्धतीने असेल ती मान्य तुमच्या तिथपर्यंत शासनाकडे सरकारकडे नेण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्या शंकेचं त्यांचं निरसन सुद्धा होईल की नेमकं त्या सोन्याचं काय होऊ शकणार आहे. आपल्याला सांगलीहून एक फोन आहे. नमस्कार, चव्हाण आपल्याशी बोलतात. कल्पनाताई बोला. हा हॅलो बोला, सलग प्रश्न विचारा. हा मी मिरजहून बोलते. हा बोला बोला, सलग प्रश्न विचारा कल्पनाताई. टीव्हीचा आवाज बंद केला तरी चालेल. हा माझा प्रश्न असा आहे, हे बघा आम्ही सोनं घ्यायला जातोय तेव्हा 22 कॅरेट 23 कॅरेट असं सोनं घेतोय, पण घेताना आमच्याकडून 24 कॅरेटचे पैसे घेतात. नाही कल्पनाताई, आता कुठेही जरी गेलं तर शहरी भागामध्ये असू दे ग्रामीण भागामध्ये असू दे, ते सोन्याचे भाव आहे हे पेपरला येतात, टीव्हीवरती येतात, सगळ्या सराफांच्या दुकानात लावले जातात. आता जर आपण बघितलं तर सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तिथं भाव लावला जातो की 24 कॅरेटचा काय भाव आहे, 23 कॅरेटचा काय आहे, 21 कॅरेटचा काय भाव आहे. आणि आजूबाजूच्या दुकानामध्ये की तिथल्या बाजारपेठेमध्ये सगळीकडे समप्रमाणामध्ये भाव असतो. तर हा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. प्रत्येकाचा भाव हा वेगळा वेगळा दिलेला असतो आणि ज्या कॅरेटचं सोनं घेतलं जातं त्या कॅरेटचाच सोन्याचा भाव लावला जातो. सर, आत्ता जो प्रश्न येऊन गेला सांगलीहून, त्याच अनुषंगाने असं थोडंसं विचारायचं होतं की अशा पद्धतीची आपण फसवणूक नको म्हणूयात. आपल्याला असं जाणवायला लागतं की हे काहीतरी वेगळं घडतंय, आपल्याला जरा काहीतरी कमी माहिती दिली जाते असं ग्राहकाला वाटायला लागतं. मग त्याने अशा वेळेला जर काही जाणवलं, वेगळी ट्रीटमेंट मिळते, वेगळ्या प्रकारे पैसे आकारले जातात, तर त्याची दाद त्याने कोणाकडे मागणं अपेक्षित आहे? त्याच्यामध्ये आपण बघितलं की मगाशी त्यांनी प्रश्न विचारला की सोन्याच्या भावामध्ये फरक असतो. म्हणजे 23 कॅरेटचे दागिने पैसे 24 कॅरेटचे हे जे आहे बाजार भाव आला जातो. मी मगाशी म्हणालो की त्याच्यामध्ये कधी कधी हा MCX वगैरे आलेला आहे की कम्युनिटी मार्केट मधले जे भाव असतात ते दाखवले जातात आणि त्याच्यामुळे थोडा गैरसमज होतो. कारण त्याच्यामध्ये काय असतं, फिजिकली दिलं घेतलं जात नाही. कारण सोनं हा केल्यानंतर त्याच्यामध्ये इथं आयात झाल्यानंतर त्याच्यावर एक्साईज ड्युटी असते, त्याच्यानंतर सेल टॅक्स असतो. असे 2 कर लावल्यानंतर तो भाव सोन्यामध्ये विकला जातो. तर त्यामुळे कधी कधी ते असणारे भाव तुम्हाला पेपरमध्ये जे भाव येतात, सोन्याच्या दागिन्याचा भाव, सोन्याचा कॅरेटचा भाव, आणि त्या दृष्टीने तुम्ही कम्पेअर करा आणि त्या दृष्टीने भाव आलेले असतात. जरी फरक आला तरी सोन्याच्या ह्याच्यामध्ये फार तर त्या 24 कॅरेटच्या भावामध्ये किंवा 23 कॅरेटच्या भावामध्ये तुम्हाला एक 50, 60, 40 रुपयाचा फरक जाणू शकेल. कारण प्रत्येकाचं एक कोण असं असतं की मी 50 रुपयावर धंदा करतो, कोणी 20 रुपयावर धंदा करतो, तर एवढाच फरक जाणवेल. असा फार मोठा त्याच्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये फरक येत असेल असं होत नाही. फक्त बाजारामध्ये कधी कधी काही फसवणुकीच्या दृष्टीने सांगतो की मी तुला एवढ्या किमतीने स्वस्त सोनं देतो, तर ती फसवणूक असते. पण सराफाकडे तशीच फसवणूक होत नाही आणि भावामधला जरी फरक असला तरी तो म्हणजे 10 ग्रॅमला आज तिचं 27,000चा म्हणजे 24 कॅरेटचा भाव चालू आहे, 22 कॅरेटचा 23 कॅरेटचा तो 23,000 22,000 आहे. त्याच्यामध्ये म्हणजे 25, 50, 40 रुपयाचा फरक असू शकेल, फार फरक असू शकत नाहीये. सर, तुमच्या बोलण्यावरनं आता असं एक जाणवतंय की ह्या सगळ्या गोष्टींपासून जर आपण सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर ग्राहकाने सुद्धा अत्यंत जागरूकपणे काय भाव सुरू आहेत, कोणत्या कोणत्या दागिन्यावर कोणती कोणती घडणावळ असते, त्याचे काय भाव चालू आहेत, ह्याची स्वतः आधी एक पूर्वतयारी करणं फार गरजेचं आहे. काय सांगाल याच्याबद्दल? ग्राहक तसा जागरूक झालेला आहे. पण ज्या वेळेला आपल्याला सोनं खरेदी करायचं असतं तर त्या दिवशी आपण 2 दिवस 3 दिवस तो पेपर बघत असतो, काय भाव चाललेला आहे,
टीव्हीवरती भाव आलेले असतात, त्याच्यावरती बघतात. हल्ली इंटरनेटवरती पण आपल्याला माहिती मिळू शकते आणि त्या दृष्टीने तो बाजारामध्ये खरेदीला जातो. आता मजुरीचा भाग आहे, तर प्रत्येक दागिना प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या, साधारणपणे मशिनरीमध्ये काही दागिने बनवले जातात, काही हाती बनवले जातात. तर त्याच्यामध्ये कलाकुसरतेमध्ये पुष्कळसा फरक असू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये मजुरीमध्ये थोडाफार फरक असण्याची शक्यता असते. पण आपल्याच्यामध्ये तो दागिना बघितल्यानंतर आपल्याला निश्चित कळतं की याला कलाकसूर जरा जास्ती केलेली आहे, तर त्या दृष्टीने त्याची मजुरी लावली जाते. आणि तोच आपण त्याच्यामध्ये आपण कुठल्याही आज गेलं तरी मला असं वाटतं की दागिन्याची एवढे डिझाईन विविधता आल्यामुळे प्रत्येक ग्राहक एका दुकानामध्ये, 2 दुकानामध्ये, 3 दुकानामध्ये डिझाईनसाठी जात असतो आणि ते डिझाईन बघितल्यानंतर त्याच्या पसंतीने तो दागिना खरेदी केला जातो. त्यामुळे त्याला त्या मजुरीचा अंदाज हा कुठे आलेलाच असतो. बरोबर. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत सर. मला असं विचारायचं होतं की ग्राहक आणि विक्रेते या दोघांची मानसिकता आता बदलत चालली आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विक्रेत्यांनी अधिकाधिक जागरूक कसं झालं पाहिजे जेणेकरून ते ग्राहकांना हवंय त्या पद्धतीने सोनं किंवा दागिने देऊ शकतात, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्हाला माहिती आहे की पूर्वी आपल्या इथला जो माझा सोनार, जी संकल्पना जी पूर्वी आहे ती आजही बऱ्याचशा प्रमाणामध्ये आहे. ही बऱ्याच वेळेला काही कारणानंतर त्याचं वास्तव्य आहे ते दुसरीकडे जातं. मुलं बाळं मोठे होतात, दुसरीकडे नोकरीला कामधंद्याला जातात, त्यामुळेही त्या आई वडिलांना त्यांच्याकडे जायला लागतं. तर त्या दृष्टीने ते ज्या वेळेला सोन्याची खरेदी असेल तर तो त्याच सोनाराकडे जाऊन अजूनही बनवण्यासाठी जातात. आपल्याला 4 महिने 6 महिने जर वेळ मिळाला नाही तर तिथं ज्या वेळेला जाईल तिथं जाऊन ते केले जातात, बनवले जातात, कारण एक श्रद्धा पण आहे त्याच्या मागे, त्या दृष्टीने पण आहे. आता आपण बघितलं की आम्ही सराफ लोकही साधारणपणे एका ठिकाणी बसून व्यवसाय करत होतो. आता आपण बघितलं आहे की वेगळ्या वेगळ्या गावामध्ये, सबर्बन मध्ये ही आपली शाखा ग्राहकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. कारण आमच्या याच्यामध्ये सुद्धा आज 40 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष लोक कामं करतात, कारण 4-4 पिढ्या झालेल्या आहेत. आमचं कुटुंब वाढलेलं आहे. कुटुंबातले माणसं वाढल्यामुळे प्रत्येक मुलाला एखादं दुकान दुसऱ्या गावामध्ये टाकून द्यायचं आणि तिथं व्यवसाय करायचं, ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं. अशा पद्धतीने आम्हीही चाललो आहे, ग्राहकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ग्राहकालाही त्याच्या जवळ कसं दागिने मिळतील खरेदीला, कारण आता जाण्यासाठी 1 तास 2 तास लागतात, ते न लागता त्याच्या जवळ कसं जाता येईल त्या दृष्टीने आम्ही ज्वेलर्सही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. सर, अगदी शेवटचं मिनिट आहे, अगदी जाता जाता पॉइंटर्स या अनुषंगाने तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल की कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायची, अगदी 1-2 वाक्यामध्ये? मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, सोन्याची खरेदी, भाव कमी होणारे वेगळ्या वेगळ्या कुठल्याही अफवेवरती जाऊ नका. आज मी सगळ्यांना तुम्हाला परत हेच सांगू इच्छितो की आपल्या वर्षाच्या उत्पन्नामधले जे 12 पैसे आहे हे सोन्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. आणि ज्या वेळेला आपण आयुष्यामध्ये रिअल इस्टेट किंवा घर दार वगैरे कधी घेत असतो, आयुष्यात 1-2दा घेत असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येईल. पण दर वर्षाला तुम्ही 12 पैसे हे सोन्यामध्ये गुंतवणूक अवश्य करत जा. आणि ज्या ज्या वेळेला आजारपणाला, आपल्या पैशाच्या गरजेला हे सोनंच उपयोगाला येणार आहे. बँकेत ठेवलेले पैसे आहे, ती 100ची नोट आहे, त्याची उद्या 90 रुपये होणार आहे, 80 रुपये होणार आहे. पण सोन्याची किंमत तुम्ही बघितलं तर 1970 साली सोन्याचा भाव 184 रुपये होता, 200च्या आत होता. आताच गेल्या 2 वर्षामध्ये थोडासा भाव कमी आलेला आहे. पण आपल्याकडची जी मन आहे की तुमचं नुकसान झालं तर 1 आना होईल, जास्ती होणार नाही, सोन्यामध्ये हे अप्रिसिएशन मिळणार आहे, म्हणून त्याला सोन्याला अप्रिसिएशन म्हणतात. म्हणून प्रत्येकाने सोनं दर वर्षाला प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक कुटुंबाने हे घेतलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमची वृद्धी आहे. हेच मी या दिवाळीच्या दृष्टीने आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याला भरपूर आपल्याकडे धन धान्य संपत्ती सोनं येऊ दे आणि आपलं आयुष्यमान सुखी होऊन दे, एवढंच मी
या दृष्टीने आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद सर. आणि आपल्याला सगळ्यांना सांगायचं, सरांनी असंच सांगितलं की सोन्याकडे केवळ दागिने आणि ते छान दिसतात असं न पाहता ती एक उत्तम इन्व्हेस्टमेंट आहे. या दृष्टीने जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर त्याला एक वेगळा आयाम मिळू शकतो. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. त्याचबरोबर आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात आम्हाला सांगा. त्यासाठी आपलं फेसबुक पेज आणि ईमेल आयडी सुद्धा आहे www.facebook/sakhisayhadri.dd. या पेजला नक्की व्हिजिट करा आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा. सोन्यामध्ये गुंतवणूक करूयात आणि आपल्या सगळ्यांचीच भरभराट त्याच्यामधून होणार आहे, हाच संदेश आजच्या कार्यक्रमातून आपल्याला मिळालेला आहे. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोतच, पण सर त्यापूर्वी तुमचे खूप मनापासून आभार मानते आणि आपली भेट पुन्हा होईलच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.